सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आज आहे 13 ऑगस्ट। राहिलेत फक्त 2 दिवस 14 आणि 15। पण आज सकाळपासूनच लासूर स्टेशन, वैजापूरच्या काही भागामध्ये, गंगापूरच्याही काही मोजक्या भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली। एवढंच काय तर अहिल्यानगरमधनं सुद्धा 10 ते 12 व्हिडिओ पोहोचलेत। त्या भागात देखील दमदार दिलासा सुरुवात झालेली आहे। आपल्याला फक्त अजून 2 दिवस धीर धरायचा आहे, काळजी करायची नाही। ते म्हणतात ना, वरच्याच्या घरी देर आहे पण अंधेर नाहीये, तीच गत होणार आहे। थोडा धीर धरा। आणि जसं 11 तारीख वातावरण सक्रिय झालंय, पण एक तुम्हाला ठासून सांगेल की सूर्यदर्शन फारसं मोठं राहणारच नाहीये आणि जवळपास ते 20 तारखेपर्यंत सूर्यदर्शन चांगलं नाहीच। त्यामध्ये पाऊस फटकारे एक एक कोपरा पूर्ण करत 15 तारखेच्या संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राचा भाग व्यापला जाईल। आणि भलेही तिथे पेनवणी पडू द्या, दमदार पडू द्या, कारण की वावणी पावसाची शक्यता सांगितलीच नाहीये। यामध्ये जीवदान आणि दिलासा ह्या 2-3 गोष्टी वापरल्यात, त्या पूर्ण होणार आहेत। आणि एक विनंती नक्की आहे, मागे मॅप दाखवून, मागे सॅटेलाइट इमेज दाखवून तुमची जर अपेक्षा असेल ती पण मी मागे पण पूर्ण केली, पुन्हा आपण संध्याकाळी दाखवूयात। पण जे काही मोबाईलच्या ऍप्लिकेशनचे फ्रंट फोटो डिजिटल पॅनलवरती दाखवणं म्हणजे मोठा तज्ज्ञ होत नाही, हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय। ऍक्टिव्ह वेदर ॲप आहे, त्या ऍक्टिव्ह वेदर ॲपमध्ये जाऊन तुम्ही ती सॅटेलाइट इमेज पाहू शकता। ते फक्त पाऊस दाखवतोय एमपी मध्ये आणि धुळ्याच्या काही भागांमध्ये, पण पाऊस इकडे लासूर स्टेशनपर्यंतही पोहोचलाय। विदर्भातही 11 तारखेला चांगल्या बऱ्याच ठिकाणी झालाय। एवढंच काय, हिंगोलीमध्येही काही ठिकाणी झालाय, यवतमाळपर्यंतही पोहोचलाय आणि खालीकडे पण पोहोचलाय। राहिले तिथे काही भागाची तूट, ती सुद्धा ह्या 2 दिवसात पूर्ण होईल आणि खानदेश विदर्भ जवळपास 15 तारखेपर्यंत व्यापला जाईल। पण त्याच 15 तारखेपर्यंत इकडे अहिल्यानगर, मराठवाडा भाग हा चांगल्या पद्धतीनं दमदार पावसाला घेतला जाईल। आणि मी तुम्हाला त्याच पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय की 11 ते 15 आपल्याला धीर धरावा लागणार आहे। ज्यावेळेस पहिल्या दिवशी अंदाज दिला त्याच अंदाजामध्ये सांगितले, फक्त आपल्याकडनं काय होते, धीर धरवत नाहीये। 22 तारखेपर्यंत खंड सांगितला, तिथपर्यंत धीर धरायची ताकद आहे, पण 15 पर्यंत आपण धीर धरत नाहीये। हे देखील आपली मला एक शोकांतिका वाटते। काळजी करू नका। आणि वातावरणात फक्त टेम्परेचर कमी झालंय, जर उन्हाचा चटका ज्या ज्या भागामध्ये पडेल त्या त्याच भागामध्ये पाऊस आज थोडा मोठ्या थेंबाचाही असेल, काळजी करू नका। परभणी, नांदेड आणि लातूर पट्टे, धाराशिव पट्टे, तिथे काही गावांना आज होईल, काहींना उद्या, बऱ्याच ठिकाणी होईल। पण 15ला हे भाग लातूरसह चांगले व्यापले जातील। नांदेड पट्ट्यातल्या माहुरगड परिसरातले व्हिडिओज येऊन पोहोचलेत, काही ठिकाणी वैताग आलाय पावसाला, पण काही ठिकाणी अपेक्षा आहे ती देखील ह्या 1-2 दिवसात पूर्ण होईल। मी व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा फक्त एवढाच होता की अजूनही खंड खंड खंडच चालू आहे आणि त्यात तुमच्या ह्या पिकांवरती जे सुकलेला माल आहे याच्यावरती मीठ चोळणं जे चालू आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करतोय। आणि एवढंच काय की आपल्याला पाऊस दाखवणं गरजेचं पण आहे 15 तारखेपर्यंत। एवढाच मुद्दा काय तर तुमच्याकडनं मला 1-2 तारखा वाढून पाहिजे होत्या, पण तुम्ही त्या न करता पाऊस कुठे काय कुठे हे बोलताय, मला याची देखील वाईट वाटतंय। आणि तुम्ही माझे पहिल्यापासून अंदाज पाहतायत, भलेही 1-2 दिवस उशीर होईल पण पाऊस येईलच हे तुम्हालाही वाटतंय, पण अनेकांच्या व्हिडिओजमुळे तुमचं मन खच्चीकरण होते। काळजी करू नका। 14 आणि 15 ऑगस्ट ही तुमच्यासाठी चांगले आहे। ज्या भागामध्ये 14लाही पाऊस झाला नाही त्याही गावांनी कधीही टेन्शन घ्यायचं नाही। 15ची संध्याकाळ होऊया, मी 16 तारखेच्या संध्याकाळी लाईव्ह मध्ये तुम्हाला विचारेल कुठला भाग राहिला म्हणून। आता येतोय मेन मुद्द्याकडे। सध्या वातावरण हे पूर्णपणे कोकण किनारपट्टीच्या चांगला जोर वाढतोय आणि याच्यामध्ये अरबी समुद्रात एक चांगलं डिप्रेशन देखील बनते। त्यामुळे 14 आणि 15 ऑगस्टच्या दरम्यान कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात बरोबर विदर्भामध्ये चांगला जोर राहतोय। खानदेशचा पाऊस आजही नंदुरबार, धुळ्याला वैताग आणेल, एवढी चांगली डिप्रेशन गुजरात मार्गे जी बनलेली आहे त्याचा चांगलाच परिणाम ते घडणार आहे। पण त्याच पावसाचे ढग जे आहे ते छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये काही ठिकाणी चांगला प्रभाव टाकणार आहेत। त्यानंतर जालन्याचाही समावेश आज काही गावांना असेल। विदर्भामध्येही आज बऱ्याच ठिकाणी दमदार हजेरी लागणार आहे, संध्याकाळपर्यंतची वेळ असेल। म्हणून पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा जो आहे, मराठवाड्यातल्या बीड जिल्हा असेल, धाराशिव, माजलगाव पट्टे असतील, परभणी पट्टे असतील, यांना आज तिथे होईल, पण आपली जी अपेक्षा आहे ती 15 पर्यंत आहे। अजिबात टेन्शन घेऊ नका, हे वारंवार तुम्हाला सांगत राहील। आता उद्यात काही कमेंटकडे, ठीक आहे। श्रीरामपुरे, असलम पठाण सर, तुमची कमेंट मला वारंवार पाहायला मिळते आणि आपल्या भागांमध्ये दमदार पाऊस काही ठिकाणी झालाय आणि काही ठिकाणी खूप चांगले पिकं देखील आहेत।
आणि या भागामध्ये आज झडीसारखा मध्यम काही ठिकाणी दमदार पाऊस होईल आणि आजपासून 3 दिवस आपला भाग जो आहे तो चांगला दमदार पावसामध्ये नक्की येईल. हिंगणघाट वर्धा तुम्हाला 14 तारखेला संध्याकाळपर्यंत पाणी आहे. प्रल्हाद लहाणे सर आपल्या भागामध्ये लासूर असेल वैजापूर असेल इथे पावसाला सुरुवात झाली आहे. तो छत्रपती संभाजीनगर जिल्हाच आहे. ठीक आहे, मगाशीच व्हिडिओ टाकलाय मी. रामेश चावरे सर आपल्या भागामध्ये पैठण आणि जे काही अवधीबाजूचा विवाह मांडवा परिसर असेल, केकत जळगाव वगैरे परिसर असेल, आणखी उत्तरेकडील जे काही भाग असतील इथे पेनवणी पावसाची शक्यता आहे. नक्कीच परदेशी उमेश सर धन्यवाद. बीड जिल्ह्यात अजहर शेख सर आपल्या भागाची परिस्थिती क्रिटिकल आहे ही मी मान्य करतोय, पण आपल्याला मी वारंवार सांगितले की 15 पर्यंत वेटिंग करावी लागणार आहे. आणि 15 ही तारीख दिवस मावता विचारू नका गेली म्हणून, ती संध्याकाळपर्यंत असते. मी 16 तारखेला तुमच्या कमेंटला उत्तर द्यायला सज्ज आहे. भारत शेळके यांचा मेसेज आहे. जय शिवराय सर, शिरपूर तालुका बुलढाणा येथे काल दिनांक 12 तारखेला हलक्या स्वरूपात पाऊस झालाय. उद्या पण तुमच्या भागात होईल. अकोला विदर्भामध्ये या ठिकाणी एक थेंब सुद्धा पाऊस पडलेला नाही. दादा ही थेंबची भाषा तर करूच नका, मला या गोष्टीचा खूप राग येतो चिंचुरकर सर. शेतीचे फोटो टाका, पहिल्यापासून हेच ऐकतोय. जूनमध्ये थेंब नाही, जुलैमध्ये थेंब नाही, आता ऑगस्ट लागला तिथेही थेंब नाही. माल तर कमराला लागायला लागले. बिगर थेंबाचे माल लागतात का कमराला? आणि राहिला विषय विहिरीच्या पाण्याचा प्रश्न, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असेल, मराठवाडाही त्यामध्ये आहे. पण एक विनंती तुम्हाला वारंवार केली, फक्त ऑगस्ट पूर्ण होऊ द्या. ऑगस्ट आला, सप्टेंबरमध्ये तुम्हाला त्या विहिरीच्या पाण्याचा पाऊस असतो. आणि वारंवार ह्याच गोष्टी सांगतोय की दरवर्षी पंचमी असेल, राखी पौर्णिमा असेल किंवा पोळा असेल, त्या अगोदर मोठे पाऊस पडत नसतात. जे पडतात ते तुरळक ठिकाणी पडतात. तुम्ही अजूनही प्रत्येकाच्या मेसेजमध्ये जाऊन विचारा प्रत्येक हवामान तज्ञांना की यंदा खरंच दुष्काळ आहे का, ठामपणे सांगा. एकाचंही ठाम उत्तर नाही. एका दगडा पाय इकडे आणि एका दगडा पाय तिकडे असतो. मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. परतीचा पाऊस गेला की आपण ठरवू दुष्काळ होता की काय होतं. त्या दिवशी सगळं अकाउंट अनफॉलो करून कामं करा, काही इश्यू नाही मला. पण परतीचा पाऊस पूर्ण होऊ द्या. आणि माल ह्या दिवसात सुकत असतात टेम्परेचरमुळे किंवा पाऊस कमी पडल्यामुळे. हे दरवर्षीचं आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुद्धा, ऑगस्ट महिन्यात सुद्धा माल सुकले होते अनेक जणांचे. एवढंच काय तर रोहिला गड पट्टा असेल, जाफराबादमध्ये असे काही गाव होते, सप्टेंबर महिन्यात त्यांच्या विहिरीला पाणी आलं लहान असताना सुद्धा. बाळापूर अकोल्याची पद्धत जी आहे ती 15 तारीख तुम्हाला दिलेली आहे, पण 14 पर्यंत तुमची व्याप्ती पूर्ण होईल. अमोल शेवाळे सर, भाषा व्यवस्थित असावी तरच उत्तर मिळेल. माजलगावला गव्हाणे सर, उद्यापर्यंत पाणी दाखल होईल. चला आणखीन काही कमेंट्स. दिग्रज पुसरला अविनाश जाधव सर, तुम्हालाही माहिती आहे पाऊस झालाय तिथे, काही ठिकाणी बाकी असेल ती पद्धत उद्या पूर्ण होईल. प्रल्हाद गव्हाणे सर, आपल्या भागामध्ये उद्यापर्यंत थोडेफार फटकारे आणि काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. आपल्याला 15 तारखेपर्यंत वेटिंग करावं लागणार. काही गावांना उद्यापर्यंत दाखल होईल. बार्शीमध्ये मला वाटतं 11 तारखेला पण अनेक ठिकाणी झालंय, फक्त भाग त्यांनी कमी घेतलेत. तुम्हाला मी 15 तारखेपर्यंत थांबायची गरज पडणार आहे. 15च्या दिवस मावता 4-5 वाजेपर्यंत आपली सिस्टम सक्रिय होते. भारत डुकरे सर, मी आताच व्हिडिओ दिलाय वैजापूरचा, पाऊस झालाय चालू तिथे, काही ठिकाणी घ्यायला वेळ लागतोय, पण नक्कीच तो भाग पूर्ण करेल. सर आणखीन काही कमेंट. नक्कीच आयलनगरमध्ये आभारी सर, आभार आलंय, पण आणखीन त्या भागांना व्यापलं नाहीये. बरेचसे भाग तो घेण्यास सुरुवात केली, काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत आणखी तो वापरण्याचा प्रयत्न करेल. पिकांना जीवदान नक्की मिळेल, काळजी नसावी. प्रल्हाद गव्हाणे सर, आपल्या प्रश्नांचं उत्तर दिलंय 14 आणि 15 तारीख. चिखली बुलढाणा काल पाऊस पडलाय आणि आज सकाळी ऊन तापलेलं आहे. संध्याकाळपर्यंत पाऊस येईल का? हो दादा, थोडा भाग बदलून असेल पण येईल. आणि एक तुम्हाला सगळ्यांना दाखवायचंय, एकच मिनिट सगळ्यांना. भानुसी पाटील सर, वाहणी पावसाची गोष्ट आपण परतीच्या पावसात करतोय. सध्या आपल्या भागामध्ये दमदार आणि पिकांच्या योग्यतेचा पाऊस या 2 दिवसात असेल. मी तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, थोडा धरा. बीड जिल्हा तालुका 14 आणि 15 आहे दादा. आज 13 तारखेला काही ठिकाणी पडेल.
चला आणखीन काही भाग नेटचा इश्यू आहे, नाही तुम्हाला दाखवलं असतं काही महत्त्वाच्या गोष्टी. जाऊ दे आता. बारामतीबद्दल बोलतोय दादा. बारामती परिसरामध्ये पहिल्या वर्षीपासून जवळपास 3-4 वर्ष आलेत या भागामध्ये नदीच्या पाण्यावरती शेती अवलंबून आहे आणि इथे चांगला पाऊस कधीच पडत नाही. सध्याच्या काळामध्ये पिकांना दिलासा मिळेल, पण तुम्हाला एक दिवस उशिरा असेल, म्हणजे 16 तारीख. गंगापूर बुलबुल पाऊस, मोठा पाऊस कधी राहील? मोठ्या पावसाची गोष्ट मनोज राजपूत सर, आपण बरेच वेळेस सांगितलंय की आपल्या काळामध्ये पिकांना जीवदान आहे, हा खंड जे सांगितला जातोय, ठीक आहे. या काळामध्ये फक्त पिकांना दिलासा आहे आणि तो मिळत राहील आणि पुढचे 8 ते 10 दिवस वातावरण हे ढगाळ आणि शितोड्यांचंच राहील. काळजी करू नका. मोठा पाऊस तुम्हाला रिटर्न मान्सून सांगितलं आणि रिटर्न पाऊस संपल्याच्या नंतर जर विहिरी नाही भरल्या तरच दुष्काळ म्हणता येईल. तोपर्यंत धीर आणि काळजी करू नका. नक्की चिखलीला पाऊस झाला अंबोरीसला म्हणतात धन्यवाद. धाराशिवला थोडा पडला म्हणतात धन्यवाद. सर आणखी कमेंट्स. निलंगा लातूर तालुका आणखीन थेंब पडला नाही सर, फक्त मोजका पट्टा घेऊन गेलाय काल थोड्या वेळासाठी. हे तुम्हाला मान्य केलं, हे तुम्ही खूप चांगले केले. नाही तर निलंग्याला थेंब नाही, निलंग्याला अमुक नाही, पण निलंग्याची तारीख तुम्हाला मी सांगितलेली की 15 पर्यंत आपल्याला वेटिंग करायची. 15 तारीख पहिले पूर्ण होऊ द्या. 14 आणि 15 तुमच्या भागात पाणी आहे, म्हणजे उद्यापासून सुरुवात होते. आजही तिथे कालच्या सारखाच थोडा भाग बदलून अनेक भाग घेईल, काळजी करू नका. चला पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय, धन्यवाद.